नमस्कार. चाटे शिक्षण समूह कोल्हापूर विभागांतर्गत येणारे चाटे क्लासेस, स्कूल, कॉलेज आणि IIT नीट JEE अकॅडमी यामधील सर्व सहकारी, टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफ आणि पदाधिकारी मित्रहो, मी आज तुमच्यासोबत जो संवाद साधतो आहे हा खूप महत्त्वाचा आहे, जो सर्वांनी व्यवस्थित ऐकणं आणि त्या पद्धतीनं त्याची रिव्हिजन आणि इम्प्लिमेंटेशन करणं, ज्याच्यामध्ये एप्रिल मे मध्ये आपण वर्किंग सुरू करतो. ते नॉन टीचिंगचं असेल किंवा टीचिंगचं असेल, की जे वर्किंग करताना आपण वर्षभराचं प्लॅनिंग केलेलं असतं. अकॅडमिक प्लॅनिंग असतं, ॲडमिशन प्लॅनिंग असतं, त्याच्यानंतर अकाउंट्सचं प्लॅनिंग असतं आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्लॅनिंग असतं. ठरवलेल्या ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याचा नीट मंथ वाईज रिव्ह्यू घ्या. मग काउन्सिलर असेल तर त्यानं स्वतःचा रिव्ह्यू घ्यावा. ब्रँच हेड असतील तर त्यांनी 4Aचा आपल्या ब्रँचचा रिव्ह्यू घ्यावा. HOD असतील, प्रिन्सिपल असतील, प्रत्येकानं आपल्या आपल्या कामाचा नीट रिव्ह्यू घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ऑगस्ट ऑनवर्ड्स आपल्याला राहिलेलं काम असेल काही तर त्याला कव्हर करता येईल. ते अकॅडमिकचं असू द्या किंवा ते नॉन टीचिंगचं असू द्या. आता हे काम करताना प्रामुख्यानं अकॅडमिक ह्या मुद्द्यावर मी अगोदर बोलतोय. सुरुवातीला अकॅडमिकमध्ये एप्रिल पासून ज्या ज्या बॅचेस सुरू झाल्या त्यांचा झालेला अभ्यास विद्यार्थ्यांनी शिकवल्याप्रमाणे केला का, त्यातल्या सर्व टेस्ट दिल्या का, त्याचे पेपर तपासले का, त्यानं त्याच्यात किती मार्क्स मिळवले, हे प्रत्येक विद्यार्थ्याचं व्यवस्थित पाहिलं गेलं पाहिजे. तसंच ज्या बॅचेस जून जुलैमध्ये सुरू झाल्या त्यांच्या आता काही टेस्ट चालू आहेत, काहींच्या पुढे असतात, त्यांच्या अभ्यासाच्या प्रती, म्हणजे झालेला अभ्यास या अकॅडमिक इयर मधला प्रत्येक वर्गाचा व्यवस्थित रिवाइज करणं, त्याच्या परीक्षा झाल्या का, त्याचा विद्यार्थ्यांकडून अभ्यास झाला का आणि तो त्याचा परीक्षेच्या दृष्टीने तयार झालाय का. मग नीटची परीक्षा असू द्या, JEEची परीक्षा असू द्या, CETची परीक्षा असू द्या. जसं 12वीतली मुलं असतील तर 11वीचं त्यांना रिवाइज करत राहायचं असतं एका बाजूनं, आणि दुसऱ्या बाजूनं काय करायचं असतं की तो पुढचा अभ्यास पूर्ण करायचा असतो. म्हणजेच आपण जे 8वी ते 12वी किंवा खालच्या वर्गांसाठी किंवा वरच्या वर्गांसाठी जे कमिट केलेलं आहे, अॅन्युअल एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, फाउंडेशन पॉइंट ऑफ व्ह्यू, त्याप्रमाणे वर्किंग त्याचं चालू आहे का, आणि जर त्याच्यात काही कमी पडत असेल तर ते संबंधितांनी अकॅडमिकली असेल किंवा नॉन अकॅडमिकली असेल ते सॉल्व्ह करून देणं, आणि हे केलेलं पालकांच्या निदर्शनास आणणं. पालकांची मीटिंग असते तेव्हा असेल किंवा वैयक्तिक लेवलला पालकांना बोलून असेल. कारण तुम्हाला आता पुढचं काम करताना, जसं आपण आता भास्कराचार्य टॅलेंट सर्चची परीक्षा घेतोय, त्याचा उद्देश काय आहे की पुढच्या ऍडमिशनचा गेटवे तयार करणं. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे सगळे महिने आपल्याला ऍड्रेस कलेक्शन, कॉम्पिटेटिव्ह नेचरच्या एक्झाम घेऊन BTS सारख्या, CTS सारख्या मुलांमध्ये अवेअरनेस आणणं आणि पुढच्या वर्षीच्या ऍडमिशनची वातावरण निर्मिती करणं. आता ह्या जशा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, तसंच सध्या तुम्हाला माहिती की सगळीकडे काही घटनांमुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये, पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण आहे, आणि त्याला सोल्युशन म्हणून, त्याची प्रिकॉशन म्हणून आपण नक्कीच त्याची काळजी घेणार आहोत, आपण घेत आहोत. ज्याच्यामध्ये प्रत्येक शाळा असेल, अकॅडमी असेल, क्लासेस असतील, तिथं आपले CCTV आहेत का, जिथं अगदी कुठं चुकून नसतील तर ते बसवणं अर्जंट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे बसवलेले आहेत ते व्यवस्थित चालू आहेत का हे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण या सगळ्या घटनांमधून समाजामध्ये भीतीचं वातावरण विद्यार्थी पालकांमध्ये निर्माण झालेलं असतं, आणि म्हणून आपण सगळ्या आपल्या शाखेवरच्या, शाळेतल्या किंवा कॉलेजमधल्या सगळ्या अकॅडमीतल्या विद्यार्थ्यांशी जाऊन अभ्यासाचं, जसं मी बोललो तसं अभ्यासाचं बोलावं, त्याच्यानंतर अभ्यासातल्या त्रुटींबद्दल बोलावं, त्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दल बोलावं, आणि त्यांना या घटनांमध्ये स्वतः विद्यार्थी म्हणून, पालक म्हणून कशी जबाबदारी घ्यायची हे नीट सांगावं. विद्यार्थी आपल्याकडे असतात तेव्हा वर्किंग आवर्समध्ये सांगा, आणि पालकांसाठी विद्यार्थी पालकांची मिळून तिथल्या जबाबदार व्यक्तीनं ऑनलाईन मीटिंग घेऊन त्यांना ह्या 1-2 दिवसामध्ये व्यवस्थितपणे समजून सांगितलं पाहिजे. समजून सांगताना विद्यार्थी असतील किंवा पालक असतील, झालेला अभ्यास, पुढचा अभ्यास, त्यात त्यांची जबाबदारी, आपण कसं काम करतो, आपण करेक्शन्स कशा करतो, आपण मोटिवेशन कसं देतो हे तर सांगायचंच, पण त्याच्यासोबत
या सगळ्या घटनांमध्ये विद्यार्थी पालकांनी आणि आपण सगळ्यांनी मिळून पुढे कसं जायचं, एकामेकाला सहकार्य कसं करायचं, अशा पद्धतीचा इन्स्ट्रक्टिव्ह बोलण्याचा भाग असला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी पालकांना चाटे क्लासेस असतील, चाटे स्कूल असेल, चाटे कॉलेज किंवा IIT NEET अकॅडमी असेल, प्रत्येक ठिकाणी या सगळ्या गोष्टी अपडेट आहेत, आपण अवेअर आहोत, आपण त्याच्यापासून अजिबात बाजूला दुर्लक्ष करत नाही, अशा पद्धतीचा आपला आणि पालकांचा कॉन्फिडन्स जुळला पाहिजे. मला असं वाटतं की ही गोष्ट अत्यंत महत्वाची मानली पाहिजे, कारण आजकालचे जे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, यांना या सगळ्या पब्लिसिटीच्या आणि या सगळ्या गोष्टींमुळे लगेच मनामध्ये थोडंसं भीतीचं वातावरण निश्चित निर्माण होतं. आणि म्हणून शिक्षण संस्था म्हणून विद्यार्थी पालकांचे आणि या सगळ्यांचे समन्वयक आणि केअरटेकर आणि प्रमोटर म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी टीचिंग नॉन टीचिंगच्या प्रत्येकानं जबाबदारीनं करायच्या. मी सर्व हेड्सना, ब्रांच हेड असतील, प्रिन्सिपल्स असतील, HOD असतील, यांना विनंती करतो की निश्चितपणे आपण आपल्या स्टाफची मीटिंग घ्या, स्टाफला नीट अवेअर करा. एक, सगळ्या टीचिंग नॉन टीचिंगच्या स्टाफला हे म्हणणं ऐकवा, व्यवस्थित समजून सांगा आणि विद्यार्थी पालकांशी व्यवस्थित अभ्यासाच्या आणि त्यांना मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपण सगळे या सगळ्या भविष्याच्या ठरवलेल्या स्वप्नांना निश्चित अचीव्ह करणार आहोत. त्यात आपण कसं काम करतो, त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन प्रिकॉशनच्या कशा द्यायच्या, याच्यावर बोललं गेलं पाहिजे. मला असं वाटतं हे नॉन टीचिंग टीचिंग सगळ्या ठिकाणी व्यवस्थित केलं जाईल. मित्रहो, BTHच्या परीक्षेची नावनोंदणी, BTHची परीक्षा, त्याच्या पुढच्या सगळ्या अभ्यासक्रम आणि त्याची परीक्षा घेण्याचं नियोजन, या सगळ्या गोष्टींबद्दल प्रामुख्यानं एप्रिल टू ऑगस्ट पर्यंतचा नीट रिव्ह्यू घेणं, तुम्हाला काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या पुढच्या बॅचेसची कार्यपद्धती तयार करून पाठवलेली आहे, त्याचा गेटवे म्हणजे पुढच्या वर्षीचे ऍडमिशन सुरू करणं. फॉर एक्झाम्पल 9वीतल्या मुलाचं आपल्याला 10वीला ऍडमिशन करायचं, तर त्याला आपण 9वीच्या टेस्ट देतो सायन्स मॅथ्स इंग्लिशच्या. 8वीचा असेल तर 7वीतल्या मुलाला देतो. अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी शाळा असेल, कॉलेज असेल किंवा इंटिग्रेटेड अकॅडमी आणि कॉलेजचे वर्किंग असतील, क्लासेसचे वर्किंग असतील, तिथं आपण हे सगळं काम सुरू करूया. आणि ते करताना तुमच्यापैकी कुणालाही, कोणत्याही टीचिंग नॉन टीचिंगच्या व्यक्तीला काही शंका असेल तर कृपा करून तुम्ही मला विचारू शकता. त्यासाठी तुमचं नेहमी स्वागत आहे. मी तुम्हा सगळ्यांना या सांगितलेल्या गोष्टींचं निश्चितपणे तुम्ही इम्प्लिमेंटेशन इमिजिएट व्यवस्थित कराल. काही चुकत असेल तर ते दुरुस्त कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.